आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आणि जास्त खास आहे कारण आमच्या कळमुंडी या गावात आजपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे। कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी सर्व भाविकांना हॅलो एव्हरीवन, रामकृष्ण हरी। आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आणि जास्त खास आहे कारण आमच्या कळमुंडी या गावात आजपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे। या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये विठ्ठल रुक्मिणीची पूजा, भजन, कीर्तन व ज्ञानेश्वरी पारायण असे सगळे कार्यक्रम होतात। हा सप्ताह 4 दिवसाचा आहे आणि या 4 दिवसामध्ये जे जे कार्यक्रम होणार ते मी सगळे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे। विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेने या सप्ताहाला सुरुवात होऊन ज्ञानेश्वरी पारायणासोबत इतर सगळे कार्यक्रम सुरू होतात। त्याच्या पहिल्या दिवशी आम्ही सर्वजण पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करतो। त्याप्रमाणे मी सुद्धा छान अशी पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली आहे। मी तयार आहे, बाकी सगळे सुद्धा तयार आहेत। आणि तुम्हाला माहिती आहे का, या वर्षी ना एक खास सरप्राईज सुद्धा आहे। तर आपण भेटूया आता मंदिरामध्ये। अखंड हरिनाम सप्ताह हा महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक उत्सव मानला जातो। या सप्ताहात 7 दिवस अखंडपणे भगवानाचे नामस्मरण केले जाते। हा अखंड हरिनाम सप्ताह साधारणतः 7 दिवसांचा असतो। सप्ताह या शब्दाचा अर्थ 7 दिवस असा आहे। त्यामुळे पारंपरिक पद्धतीने हा कार्यक्रम 7 दिवस अखंड नामस्मरणाने साजरा केला जातो। परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे आणि त्याला अनुसरून या कालावधीमध्ये काही ठिकाणी बदल सुद्धा केला जातो। उदाहरणार्थ हा कार्यक्रम काही ठिकाणी 5 दिवसांचा असतो, काही ठिकाणी 3 दिवसाचा आणि जसं की आमच्या गावात हा कार्यक्रम 2 दिवसाचा आहे। काही विशेष प्रसंगी 9 किंवा 11 दिवसांचाही कार्यक्रम केला जातो। सगळेच आजच्या धावपळीच्या आयुष्यात इतके व्यस्त झालो आहोत की एकमेकांसोबत वेळ घालवायला आणि मनमोकळेपणाने बोलायला सुद्धा आपल्याकडे फारसा वेळ नसतो। प्रत्येक जण आपल्या कामात, आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये, ताणतणावामध्ये गुंतलेला असतो। अशा वेळी अखंड हरिनाम सप्ताह हे केवळ एक धार्मिक आयोजन नसून एक सुंदर आध्यात्मिक संधी असते। यावेळी सप्ताहामुळे गावातील, कुटुंबातील आणि समाजातील सर्व लोक एकत्र येतात। सर्वजण एकाच ठिकाणी बसून हरिनामाचा जप करतात, भजन कीर्तन ऐकतात आणि देवाच्या स्मरणात रमून जातात। शिवाय हा सप्ताह आपल्याला आपल्या आयुष्यातील ताणतणाव, चिंता आणि नकारात्मक विचारांपासून थोडा दूर नेतो। देवाच्या नामात मन गुंतल्यामुळे मनालाही एक प्रकारची शांती आणि समाधान मिळतं। यामुळे आपल्या विचारसरणीत, वागण्यात आणि दृष्टिकोनात चांगला बदल दिसतो। या सप्ताह काळात कीर्तन, भजन, प्रवचन तसेच संतांच्या विचारांचे वाचन आणि चिंतन केले जाते। आमच्या इथे हा सप्ताह 2 दिवसाचा जरी असला तरी या 2 दिवसामध्ये सुद्धा प्रत्येक जण हरिनामामध्ये दंगून जातो। आजच्या पहिल्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेने या कार्यक्रमाला सुरुवात झाली। त्यानंतर मंदिराभोवती 3 प्रदक्षिणा मारल्या जातात। त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायणासोबत इतर सर्व कार्यक्रम सुरू होतात। या आमच्या छोट्याशा दिंडीमध्ये प्रत्येक घरातील अगदी लहान बाळापासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळेजण सहभागी होतात। टाळ, विणा, मृदुंगाच्या नादात, हरिनामाच्या गजरात अख्खी कळमुंडी नाहून निघते। वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्या यामुळे दिंडीची शान तर अजूनच वाढते। आणि यावेळी विशेष म्हणजे दिंडीमध्ये आलेले हे छोटे विठ्ठल रुक्मिणी।
मंदिराभोवती 3 प्रदक्षिणा मारल्यानंतर देवाची आरती केली जाते आणि त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात होते. ज्ञानेश्वरी पारायणाची तयारी होईपर्यंत मी मंदिरा पाठीमागे गेले, कारण इथे चालू होती आजच्या जेवणाचीच म्हणजेच फराळाची तयारी. एकादशीपासून सप्ताह चालू होतो आणि एकादशी दिवशी सगळ्यांचाच उपवास असतो, त्यामुळे सगळ्यांसाठीच उपवासाचं जेवण बनतं. आमचा हा सप्ताह 2 दिवसाचा असतो आणि या दोन्ही दिवशी कुणाच्याही घरी जेवण बनत नाही. दोन्ही दिवसाचं जेवण हे मंदिरातच बनतं. गावातील सगळ्या माता भगिनी मिळून सगळ्यांसाठी खूप प्रेमाने जेवण बनवतात, त्यामुळे या जेवणाची चव अधिकच रुचकर लागते. फलाहाराची तयारी होईपर्यंत ज्ञानेश्वरी पारायणाला सुद्धा सुरुवात झाली. ज्ञानेश्वरी हा खूप मोठा ग्रंथ आहे आणि 2 दिवसामध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी पारायण होणे कठीण. म्हणूनच आमच्या इथे फक्त 18व्या अध्यायाचे पारायण केले जाते आणि ते सुद्धा 3 टप्प्यामध्ये केले जातं. पहिल्या दिवशी पूजा आणि दिंडीनंतर या पारायणाला सुरुवात होते. त्यानंतर फलाहार घेऊन थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात होते आणि तिसरा टप्पा म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी काल्याच्या कीर्तना अगोदर ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता होते. काला म्हणजे काय? काल्याचे कीर्तन, सत्यनारायणाची पूजा हे सर्व कार्यक्रम दुसऱ्या दिवशी होतात. त्यामुळे यापुढील भाग सुद्धा आवर्जून बघा हा. जे मुक्ताचे जनकर्ता लागते मुक्तता पैसा गमयते निष्ठा आपली वस्तू नाती दर्पणाचे भवतीचे जेव्हा आपण माई काय आहे मग आज जेवणामध्ये? माझं भरलेलं आहे. वरीचा भात, शेंगदाण्याची कढी, द्राक्ष, चटणी आणि आळूची ताक येते, ताक अजून आलं नाही. दुपारी फलाहार झाला आणि त्यानंतर जसं मी आधी सांगितलं की दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा झालं आणि त्यानंतर होतं हरिपाठ. संपूर्ण पर्वच हरिनामाचे असल्यामुळे प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद विठ्ठलाचे संतांचे नामस्मरण चालूच राहते. हरिपाठ करताना आपण देवाच्या अधिकच जवळ गेल्याचं जाणवतं. मी आणि देव यातील अंतर फार कमी झाल्यासारखं वाटतं. ताण भूक हरून विठ्ठल नामाच्या रंगात रंगून हरिपाठामध्ये नाचण्याची मजा आणि हे सुख तर काही वेगळंच. आम्ही सर्वजण खरंच खूप नशीबवान आहोत की पंढरपूरला न जाता सुद्धा आमच्या गावातच आमच्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या या प्रति पंढरीमुळे दरवर्षी आम्हाला हा सुख सोहळा अनुभवता येतो. हे मंदिर आणि त्यामागची कथा सुद्धा मी पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे नंत कोडी गेली त्यांची योग योग क्रिया धर्म धर्मी
कोण करे वेदशास्त्र ज्ञान श्रुती देव जन एक नारायण सार जप 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 करणारी वाहो गाठी व्यर्थदाय हरी पाटी गेले निवंतची तेरे रमण कुंतारे कुमार कालिके हर देव हरी मारे यमे कुळ गोत्रा वर्धिये हरी मुखे बना हरी मुखे बना पुण्यात गणना कोण करे गळे नव उच्चारिता नाही डोळे भक्ष्य पाये उद्धरती नव कुंडला सर्व दोषाय जडाची हरी एक हरी विना जर जीव या नामाची मुखाच्या दैवाची कोण वाणे ज्ञानदेव सांगला हरी पाठ हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा नित्याने म्हणा नित्य पाणी दुर्लभ नारायण हरी नारायण हरी मुक्ती मोक्षे सारे घारे हरी विना जन्म नरकाची वेदना ज्ञानदेव पुत्र निवृत्तीची झाड हरी मुखे माना हरी मुखे माना पुण्याची गणना कोण करी हातात पद्धतीनं दशकांचा मेळा एक भक्ती करा राधे हरे हरिपाठ झाल्यानंतर कीर्तन होतं. कीर्तनासाठी दोन्ही दिवशी वेगवेगळे महाराज येतात. हरिपाठ कीर्तन यामध्ये असणारी ही सगळी मंडळी हे सगळे वारकरी आहेत आणि हे प्रत्येक वेळी वारीला जातात. त्यांच्याबद्दल सुद्धा मी पुढील भागात सांगणार आहे. सुंदर अशा कीर्तनाने पहिल्या दिवसाचा गोड असा शेवट झाला आणि एकादशी असल्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा म्हणजे रात्रीच्या फलाहारामध्ये सुद्धा साबुदाणा खिचडीच होती. माझ्या बोलण्यामध्ये जर काही चूक झाली असेल तर क्षमा असावी आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण हा एक सोहळा नसून हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे आणि याचे जतन करणं हे आपले कर्तव्य आहे.